हेडलाइन्स नंतर बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सध्या सुरू झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच ही बैठक होत आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला उपस्थित आहेत। अतिशय महत्त्वाची बातमी, सध्या महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते। दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार सुद्धा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। समन्वय समितीची ही महत्त्वाची बैठक होतीये। पहिल्यांदाच या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या बैठकी संदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात। माझे सहकारी विशाल पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, खरं तर ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे, समन्वय समितीची बैठक। सध्या बैठकीमध्ये काय काय घडामोडी घडतात, काय अपडेट्स आहेत? तृप्ती, या बैठकीला सुरुवात होऊन अर्धा तास आता होत आलेला आहे। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आहे। याआधी सुद्धा समन्वय समितीच्या बैठका या होत होत्या, मात्र महायुतीचे प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या वर्षावरती यांची बैठक सुरू आहे। आणि या बैठकीला प्रत्येक पक्षाचे महत्त्वाचे मंत्री आणि नेतेसुद्धा उपस्थित आहेत। आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या काही महिन्यांपासून जे महामंडळांच्या वाटपाच्या बाबतीत एक जी प्रमुख मागणी प्रत्येक पक्षाची होती, कारण का प्रत्येक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की महामंडळांचं वाटप हे लवकर करण्यात यावं। आणि तशाच पद्धतीने याआधीसुद्धा एक आठवड्याभरापूर्वी एक बैठक पार पडली होती। त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच नेत्यांनी सांगितलं होतं, गिरीश महाजनांनी सांगितलं होतं की येणाऱ्या 10 ते 15 दिवसात महामंडळांचं वाटप होईल। दुसरं म्हणजे राज्यपाल कोट्यातनं जे आमदार नियुक्त करायचे आहेत याच्या बाबतीत सुद्धा आजच्या या बैठकीत ही चर्चा होऊ शकते। पहिल्यांदाच महायुतीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक होते, त्यामुळे या बैठकीला अधिक महत्त्व जे आहे हे प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे या बैठकीत महामंडळांच्या वाटपाच्या बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेतला जातो का, या महामंडळांच्या वाटपाच्या बाबतीत शिक्कामोर्तब केलं जातं का, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरं म्हणजे गेल्या काही महिन्यांपासनं ज्या पद्धतीनं महायुतीमध्ये एकमेकांवरतीच टीका जी होताना आपल्याला पाहायला मिळते, मग गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करत असतील, किंवा शिवसेनेचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीवरती टीका करत असतील, किंवा भाजपच्या बाबतीत सुद्धा एक अनेक वेळेला विरोधी सूर हा मित्रपक्षांकडूनच येताना अनेक वेळेला आपण पाहिलेला आहे। आणि याच बाबतीत एक समन्वय असावा, सत्तेतल्या पक्षांमध्ये सुसूत्रता असावी, या अनुषंगानं ही बैठक जी आहे ही बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री नेमकं काय मार्गदर्शन करतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना नेमक्या काय सूचना देतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मात्र महामंडळांच्या वाटपाच्या बाबतीत आज निर्णय होतो का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। दुसरं म्हणजे राज्यपाल कोट्याच्या बाबतीत जे आमदार निवडायचे आहेत या नावांच्या बाबतीत काही ह्या बैठकीत चर्चा होते का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती, निश्चित विशाल, बैठकी संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।